गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा संत संगती सदा गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी तुका प्रभु के चरणों में सदा पुण्य पुण्य कर प्रणाम कहूँ तुझे भूलो नहीं मेरे प्रियतम श्याम भक्ति भक्त भगवंत गुरु चतुर नाम हुई इनके पद वंदन करो नासत विघ्न अनेक शांताकारं भुजग शयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगन सदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं हरे द्वादशं नीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरं तुष्टिकाया समनस्तपादं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं त्यांच्या कृपादाने कधी सारी सारू बाबाजी सद्गुरु दास तुकार ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी मोक्ताबाईना Oh
पावनी आद्यत्रय जननी देवाची आता वैवासित पावना जे भासती पंचानन समाना तया श्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीत असो वाचे घोषित पावन ते प्रत्यक्ष नरेंद्र समान तयाची आचरणी जाण साष्टांग नमन करीत असो आता गान गंधर्व देवता कोकिल कंठ स्वरा राता जे कीर्तनी वैवासित लोका तयाचे चरणी नमन गा मज दिसत असो परम विख्या तो दान ब्रह्म याचा सुटू नारद नाम जान चितेक्षो तयाचे चरणी नमन गा जेने धर्माची तविलाची बडी तो समाजी दान नवाडी गाव तरला जयाची कुडी तया छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करीत असो ऐसे नमन करून सकळा हरिकथा बोले बोबडिया बोला अज्ञान म्हणून या पुल्या बाळा चालवे सकळा नामा म्हणी चालवे सकळा नामा म्हणी पुढे चालवे सकळा म्हणे नामा नमो जन्मभूमी जिथे जन्मलो मी नमो कर्मभूमी जिथे वाढलो मी नमो अलंकापुर भूमी जिथे ज्ञान पाविता झालो आम्ही नमो भारत राष्ट्रभूमी जिच्या पुढे कामे पुढती ओ लागली याचा मुलगा उमटल पाऊल ग लागली याचा मुलगा उमटल पाऊल ग आई तू येणं केलं ग आई तू येणं केलं ग तुझ्या येणं जीवनात सोनं झालं 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 ग जीवनात सोनं झालं ग लागली याचा फुल ग उमटल फुल ग लागली याचा फुल ग उमटल फुल ग आई तू येणं केलं ग आई तू येणं केलं ग माय तुझ्या येण्यानं जीवनात सोनं झालं ग तुझ्या येण्यानं जीवनात सोनं झालं ग तुझ्या येण्यानं जीवनात सोनं झालं शरण शरणाची हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा ते नमस्कार आता हेच दान देगा देवा तुझा विसरण भावा गुण गायन आवडी हेच माझी सर्व जोडी चराचरामध्ये व्याप्त असलेली अदृश्य शक्ती जगन्माता आदिशक्ती मुक्ताई जगन्माता स्वयंभू आदिशक्ती एकविरा माता मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजी गावचा मेळा म्हणून आपण संबोधतो. हनुमंतरायाच्या चरणी त्यांच्या दरबारामध्ये
या सगळ्यांच्या चरणांमध्ये सेवा समर्पित करण्याकरता सेवेकरता निवडलेला जो अभंग आहे, इंद्रायणीच्या काठावर भक्तीचं फुललेलं वादळ, क्षेत्र देहू, आणि या देहू गावामध्ये भगवान परमात्म्याचे अनन्य साधारण भक्त, ज्यांची उंची ज्यांची पात्रता सांगत असताना ज्याच्या जोरावर वारकरी संप्रदाय पूर्णत्वाला पूर्ण झाला असं संबोधलं जातं, असं उंच स्थानीय उंच पात्र म्हणजे जगद्गुरु तुकोबा आहे. वारकरी संप्रदायाचे कळस जगद्गुरु तुकोबा आहे. कोण तुकोबा आहे? ऐका ना, मी नेहमी सांगत असतो, अरे घरात नाही धान, पोटात नाही आण, गावात नाही मान, तरी चित्तात समाधान, ते जगद्गुरु तुकोबा आहे. कोण तुकोबा आहे? घरात गळतं ताट, फुटका माठ, तुटकी टाट, शेवटी ज्याची वैकुंठी वाट, ते जगद्गुरु तुकोबा आहे. कोण तुकोबा आहे? वारकरी संप्रदायाचे कळस, कधीच भजनाचा धरला नाही आरस, साधनेची पवित्र तुळस, जगद्गुरु तुकोबा आहे. नवे नवे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु जगद्गुरु तुकोबा आहे. यांचा 4 चरणाचा, फारसा काही मोठा नाही, अगदी लहानसा 4 चरणाचा लहानसा अभंग मी आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगाच्या माध्यमातून श्री संत जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याच्या समोर उभं राहून, ऐका मंडळी, भगवान परमात्म्याच्या समोर उभं राहून जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याला दान मागताय. हिचे दान देगा देवा, तू म्हणतोय म्हणून, तू म्हणतोय म्हणून हेचे दान देगा देवा. काय देगा देवा? तर मग तुकोबा म्हटले, देवा तुला जर